आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आदिवासी विभागाच्या यंत्रणेला दिले। एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय अहेरी येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंत्री उईके बोलत होते। या बैठकीला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, प्रकल्प अधिकारी कुशल जैन, रणजित यादव व नमन गोयल, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, आदिवासी विकास मंडळाचे महाव्यवस्थापक किरण गाडे यांच्यासह माजी पालकमंत्री अंबरीश आत्राम, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम व डॉक्टर नामदेव उसेंडी, रवींद्र ओल्लालवार, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम उपस्थित होते। या बैठकीत मंत्री उईके यांनी ठक्कर बाबा योजना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, घरकुल योजना, दुधाळ जनावर वाटप योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम जनमन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि आयुष्यमान भारत योजना आदींचा आढावा घेतला। कोणताही आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये यासाठी दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले। पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि रुग्ण वाहतूक सुविधांचे नियोजन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला। तसेच आदिवासी आश्रम शाळांमध्ये कोणत्याही अनुचित प्रकाराला पायबंद घालण्याचे निर्देश देताना विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले। आश्रम शाळांतील प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम करावे असेही मंत्री उईके यांनी स्पष्ट केले। एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। या बैठकीस तहसीलदार चेतन पाटील व विविध तालुकास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिनांक 25 तारखेपासून तो आजपर्यंत 2 दिवस 3 प्रकल्प कार्यालयाचा आढावा आणि लाभार्थ्यांशी संवाद अशा प्रकारचं आदिवासी विभागाच्या माध्यमातून कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून महत्वाकांक्षी योजना जी सुरू झाली होती, पंतप्रधान वन जन योजना, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मुदत 30 मार्च असल्यामुळे तिन्ही प्रकल्प कार्यालयामध्ये पीएम जनमन योजना आणि आभा योजनेची प्रगती आणि आढावा घेतला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व विभागाच्या माध्यमातून लाभार्थी केंद्रबिंदू समजून अशा प्रकारचा जो कृती आराखडा बनवला होता, त्या कृती आराखड्याचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी यांचा सर्वांचा आढावा घेतला असता निश्चितच आदिवासी समाजाचा शेवटचा घटक हा लाभार्थी होणार आणि आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हा आमचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या बाबत शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत, स्वच्छता असेल, अध्ययन आणि अध्यापन असेल, त्यांना असुरक्षित आहे म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून होत असलेला जो अपप्रचार आहे तो थांबवण्याच्या बाबत यावेळेस आम्ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून वाचमनासह आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या बाबत चांगला विचार, आरोग्याचा चांगला विचार करून त्या ठिकाणी एक परमनंट आम्ही ANM देऊन मुलींची दक्षता आणि काळजी घेण्याचा संकल्प केला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाची वाढ होईल। पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सातत्याने नियमितपणे संवाद होत राहणार आहे। त्यामुळे जो गॅप निर्माण झाला होता, पालक आणि शिक्षक
हक्कामध्ये जो गॅप निर्माण झाला होता तो यावेळेस आदिवासी विभाग 100% तो गॅप पूर्ण करणार आणि सर्व समाजाच्या पालकांचा विश्वास आदिवासी विभागाप्रती अतिशय उत्तम होईल याबाबत आढावा घेतला आणि मला प्रचंड आत्मविश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आदिवासी समाज शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती जास्त आग्रही राहून आम्हाला समर्थन करेल, मदत करेल अशी अपेक्षा करतो।